बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरच डेव्हलप नाही झालेलं आहे. पाण्याची व्यवस्थित सोय नाहीये, रस्ते व्यवस्थित नाहीये, गार्डन म्हणजे डायरेक्ट स्मशानासारखे गार्डन झालेले. लोकप्रतिनिधीच या गोष्टीला जबाबदार आहे. आम्हाला काम करू देत नाही, की तो राजा आहे आणि जनता गुलाम आहे. तर मी या इलेक्शन मधून डायरेक्ट माघारले. एकदम भयंकर दुरावस्था झाली आहे, याची पूर्णपणे वाट लावली या लोकांनी. अब राजा का बेटा राजा नहीं बनेगा, प्रजा का बेटा राजा बनेगा. फोडाफाडीचं राजकारण चालू, याच्याविषयी तुमचं काय मत आहे? इथले जे सत्तेतले मंत्री आहेत ते लोकांना प्रलोभन देत आहेत. जनता, मला तर असं वाटतं की पुढे इलेक्शन मध्ये मतदान पण करणार नाही. ज्या व्यक्तीला उद्धव साहेबांनी 2004 साली EB फॉर्म दिला, का गेली? पण त्याला आता असं वाटतंय की ते हुकुमशाही चालू झाली. हे कोणाच्या हातचे बावले झाले? एवढ्या दहशतीखाली महिला आहे. या खुनामध्ये आमच्या येथील लोकप्रतिनिधीचा सरळ सरळ हात असल्याचे पुरावे आहेत. पूर्ण नाशिकला हेवा वाटेल असं मी प्रभाग क्रमांक 2 बनवून दाखवतो. तर तुम्ही किती दिवस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षासोबत निष्ठावंत राहाल? नमस्कार नाशिककर, मी हितेश पवार. आज आपण भेटणार आहोत प्रभाग क्रमांक 2 मधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री वैभव आप्पासाहेब ठाकरे यांना. वैभव ठाकरे यांचा थोडक्यात परिचय द्यायचा झाला तर ते एक उच्च शिक्षित असून BTech MBA हे त्यांचं शिक्षण झालेलं आहे. विद्यालयीन काळापासूनच त्यांना समाजकार्याची आवड असल्यामुळे त्यांच्या कॉलेज लाईफपासूनच त्यांनी समाजकार्याची सुरुवात ही केली होती. प्रभाग क्रमांक 2 विषयी बोलायचं झालं तर 10 वर्षांपेक्षा जास्त काळापासून ते प्रभाग क्रमांक 2 शी जोडले गेलेले आहेत. तर अशा व्यक्तीची आपण जास्त वाट न बघता त्यांना भेटूयात. नमस्कार सर. नमस्कार. आपण मला इथे बोलवलं त्याबद्दल धन्यवाद. माझं नाव वैभव आप्पासाहेब ठाकरे आहे. मी प्रभाग क्रमांक 2 मधून उमेदवारी करत आहे. येणाऱ्या इलेक्शन मध्ये युवकांचा आवाज, जनसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी मी ही उमेदवारी करत आहे. सगळ्यात महत्त्वाचा आणि प्रथम प्रश्न की तुम्ही मागील 10 वर्षापासून या प्रभागाशी जोडलेले आहात, कार्यरत आहात या प्रभागामध्ये. तुम्हाला काय वाटतं प्रभाग क्रमांक 2 मध्ये कुठल्या मुख्य समस्या आहेत? क्रमांक 2 मध्ये बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरच डेव्हलप नाही झालेलं आहे. आजपर्यंत तिथे पाण्याची व्यवस्थित सोय नाहीये, रस्ते व्यवस्थित नाहीये, गार्डनची तर अशी दुरावस्था झाली आहे की गार्डन म्हणजे डायरेक्ट स्मशानासारखे गार्डन झालेले आहेत. एकदम भयंकर परिस्थिती आहे. कोणताही लोकप्रतिनिधी तिथे व्यवस्थित लक्ष नाही देते. घंटागाडी म्हणा, स्वच्छतेचा प्रश्न म्हणा, खूप म्हणजे असे खूप प्रश्न आहे की तुम्हाला सांगायला गेलो तर 1-1.5 तास त्याच्यातच निघून जाईल. त्याच्यामुळे प्रभाग क्रमांक 2 मधली जनता खूप त्रासलेली आहे आणि ती या वेळेला ती बदल घडून दाखवणार आहे. तर सर, जसं आता तुम्ही सांगितलं की प्रभाग क्रमांक 2 मध्ये खूप काही समस्या आहेत, पण मग तुम्हाला काय वाटतं या समस्यांना मेन कारणीभूत कोण असायला पाहिजे? म्हणजे तिथले लोकप्रतिनिधी, प्रशासन की स्वतः जनता? नाही, ऑफकोर्स लोकप्रतिनिधीच या गोष्टीला जबाबदार आहे. कारण लोकप्रतिनिधींमध्ये इतकी उदासीनता आहे की लोकप्रतिनिधींकडे ज्या वेळेला नागरिक समस्या घेऊन जातात तर त्यावेळेला त्यांना सांगितलं जातं की हे आपल्याकडून होणार नाही, हा मला काम करू देत नाही. एक लोकप्रतिनिधी तर जनतेला असं समजतो की तो राजा आहे आणि जनता गुलाम आहे. तो डायरेक्ट सांगतो की मी पैसे देऊन निवडून येतो, मला इथं काम करायची गरज नाही. जनतेला गृहीत धरलेलं आहे आणि जनतेने सुद्धा आता या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे की 15 वर्ष झाले प्रभागामध्ये साधी एक वीटही पडलेली नाहीये, एकही काम झालेलं नाही. एखादं एक ठोस काम दाखव त्यांनी की आम्ही हे काम केलं तर मी या इलेक्शन मधून डायरेक्ट माघार घेतो. म्हणजे अशी परिस्थिती झालेली आहे की तुम्ही तिथले रस्ते बघितले तर ते जे रस्ते आहे ते 15 वर्षापूर्वीचेच रस्ते आहे. एकही नवीन कॉलनी रोड तयार झालेला नाही. बाकीचे जे रस्ते आहेत त्या रस्त्यांची तर दुरावस्था न विचारलेलीच बरी. त्याच्यानंतर तुम्ही गार्डन्स जर बघितले तर गार्डन्स एकदम, त्या गार्डन्समध्ये लॉन नाही, त्या गार्डन्समध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणी नाही, ज्येष्ठांना बसण्यासाठी बाकडे नाहीत. एकदम भयंकर दुरावस्था झाली आहे. प्रभाग क्रमांक 2 मधील सर्व जे पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याची पूर्णपणे वाट लावली या लोकांनी. आता जसं तुम्ही सांगितलं की प्रभाग क्रमांक 2 मध्ये अशी परिस्थिती आहे, तर तुम्हाला काय वाटतं की या प्रभाग क्रमांक 2 मध्ये हा जो प्रकार चालू आहे की एखादा व्यक्ती राजासारखा वागतोय, बाकीच्या सर्व सुविधा नागरिकांपर्यंत पोहोचत नाहीये, तर या सगळ्या गोष्टींमागचं कारण काय? स्वतःची सत्ता टिकवून ठेवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न असू शकतो की याच्यामध्ये काही भ्रष्टाचाराचं स्वरूप आहे? यात सत्ता टिकवण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्नही आहे आणि भ्रष्टाचाराची पाळंमुळं तर नक्कीच त्यात रुजलेलीच आहे, यात काही दुमतच नाही. जसं आता तुम्ही सांगितलं की भ्रष्टाचार इथे होतोय, म्हणजे प्रशासनाकडनं सुविधा उपलब्ध असून सुद्धा नागरिकांपर्यंत ते पोहोचत नाहीये, तर तुम्हाला काय वाटतं सगळ्यात जास्त भ्रष्टाचार हा कुठल्या कार्यामध्ये केला जातोय? इथल्या गार्डन्स मध्ये आणि रस्त्यामध्ये सर्वात जास्त मोठा भ्रष्टाचार होतोय आणि हे जनतेच्याही लक्षात यायला लागलेलं आहे हळूहळू.
जनताही आता मी ज्या वेळेला फिरत होतो पूर्ण प्रभागामध्ये, मी लोकांना जाऊन सांगत होतो की मला या वेळेला उमेदवारी करायची आहे, तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहा. सर्वांनी मला पॉझिटिव्ह रिप्लाय दिला आणि त्याच्याबरोबरच मला समस्याही सांगितल्या. इतक्या साऱ्या समस्या होत्या, त्याच्यात प्रामुख्याने गार्डन्स आणि रस्ते ह्या समस्या फार टोकाला गेलेल्या आहेत. आणि मी त्यांना आश्वस्त केलंय की जर तुम्ही मला संधी दिली तर मी हे चित्र वर्षभराच्या आत बदलून दाखव. प्रभाग क्रमांक 2 ची ही जी काही अवस्था आज झालेली आहे याच्यामध्ये तिथले स्थानिक उमेदवार तर जबाबदार आहेत, पण तुम्हाला काय वाटतं की आतापर्यंत त्यांना कोणी विरोध का केला नसेल किंवा जनतेने का सहन केलं? या प्रश्नाचं उत्तर जनताच त्यांना आता मतपेटीतून देणार आहे. या वेळेला जनतेने ठरवलेलं आहे की आम्हाला बदल घडवायचा आहे. अब राजा का बेटा राजा नाही बनेगा, प्रजा का बेटा राजा बनेगा. तर बऱ्याच दिवसापासून तुम्ही लोकांशी जोडले गेलेले आहात, तुम्हाला काय वाटतं किती प्रमाणात लोक बदल अपेक्षित आहे किंवा लोक हा बदल करून राहतील? 100% मला पूर्णपणे खात्री आहे की या वेळेला जनता बदल घडवणार आहे. जनतेने हे इलेक्शन ताब्यात घेतलेलं आहे. मला खूप ज्येष्ठ नागरिकांनी आणि महिलांनी सांगितलं की तुम्ही फॉर्म भरून या, आम्ही तुमच्यासाठी आत्तापासूनच फिरतोय, परंतु त्यावेळेला आम्ही लोकवर्गणी काढूनही तुम्हाला मदत करणार. मी त्यांना सांगितलं की मला लोकवर्गणीची गरज नाहीये, परंतु त्यांनी सांगितलं की आम्ही ती वेळ आली तर तेही करू, परंतु आता ह्या धनदांडग्यांना आम्ही आणि तुम्ही सर्व मिळून आपण धडा शिकू. बऱ्याच प्रभागातल्या लोकांचं म्हणणं असं देखील आहे की तुम्ही सुशिक्षित आहात, तुम्ही उच्च शिक्षित आहात, प्लस तुमचं काम करण्याची शैली पण चांगली आहे, पण तुम्हाला अजून या कुठल्याही प्रकारचा लोकप्रतिनिधित्वाचा अनुभव नाहीये. तर अनुभव ही गोष्ट किती प्रमाणात गरजेची आहे? हे बघा, अनुभव तर गरजेचा आहेच, परंतु मी 11 सायन्स पासून मी माझ्या पक्षाचा स्टुडंट विंगचा, विद्यार्थी सेनेचा शाखा प्रमुख ते मी जिल्हा प्रमुख पर्यंत पोहोचलेलो आहे. म्हणजे मला समाजकारणातील माझा अनुभव 19-20 वर्षाचा झालाय. आणि माझ्या ज्येष्ठ श्रेष्ठांबरोबर काम करत असताना प्रशासन हँडल कसं करायचं, प्रशासनाकडून काम कसं करून घ्यायचं, याचा मला खूप चांगला अनुभव आलेला आहे. आणि त्यातूनच गेल्या 5-6 वर्षापासून मी माझ्या प्रभागामध्ये जे काही घंटागाडीचे प्रॉब्लेम्स असतील, पाण्याचे प्रॉब्लेम्स असतील, स्ट्रीट लाईट्सचे प्रॉब्लेम्स असतील, खड्ड्यांचे प्रॉब्लेम्स असतील, मी हे सोडवत गेलोय. फक्त एवढंच आहे की ज्या वेळेला माझ्या हातात सत्ता येईल किंवा सत्तेचं पद येईल तर ज्या गोष्टी मला सॉल्व्ह करण्यासाठी, जे आता काही ठिकाणी पाण्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी मला 1-1, 1.5 वर्ष लागलं. काही ठिकाणी स्ट्रीट लाईट्सचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी मला 2-2, 3-3 आठवडे लागले. गार्डनचे लाईटचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी मला 4-4, 5-5 महिने लागले. तर ते प्रॉब्लेम्स मी लवकरात लवकर सॉल्व्ह करेल आणि जनतेची सेवा करू शकेल. आता सध्याचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न की आज राज्यामध्ये, देशामध्ये जी राजकीय परिस्थिती निर्माण झाली की एक व्यक्ती आज इकडे दिसतोय, उद्या तिकडे दिसतो, हे जे फोडाफाडीचं राजकारण चालू, याच्याविषयी तुमचं काय मत आहे? याविषयी माझं मत असं आहे की लोकांचा राजकारण्यांवरून विश्वास उडालाय. म्हणजे निष्ठा, नीतिमत्ता ह्या गोष्टी कुठेही राहिलेल्या नाही. आज तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये जी परिस्थिती चालली आज आपल्या नाशिकमध्ये, की इथले जे सत्तेतले मंत्री आहेत ते लोकांना प्रलोभन देत आहे. जे प्रलोभनाला बळी पडताय ते ऑलरेडी इकडे तिकडे जाणारेच असतात. परंतु काही जे निष्ठावंत आहे त्यांना ईडी सीबीआयचे दाग दाखवणे, त्यांना दडपशाही करणे, दमदाटी करणे आणि ह्या प्रकारातून येन केन आपली सत्ता कशी येईल त्यासाठी आज ग्राउंड लेवलवरच्या नगरसेवक पदावरील लोकांना सुद्धा असा त्रास दिला जातोय. तर आमदारकी खासदारकीचा तर प्रश्नच सोडा, तिथं काय कोणत्या लेवलवर व्यवहार चालू असतील आणि कोणत्या लेवलपर्यंत तिथं काही गोष्टी केल्या जात असतील या सामान्य जनतेला आता कळायला लागलेलं आहे. आणि जनता आता जर ही परिस्थिती बदलली नाही तर जनता, मला तर असं वाटतं की पुढे इलेक्शनमध्ये मतदान पण करणार नाही. जे आता तुम्ही बोललात की काही पक्षांकडनं दडपशाहीचा वापर केला जातोय, तर दडपशाहीचा वापर करण्यासाठी तुम्हाला असं वाटतं की निवडणूक आयोग, ईडी, सीबीआय अशा कुठल्या सरकारी यंत्रणा सुद्धा याच्यामध्ये समाविष्ट केल्या जातात? जनतेला आता असं वाटतंय की ते हुकुमशाही चालू झाली आहे. बीजेपी कितीही ओरडून ओरडून सांगत असेल ना की आम्ही संविधानाला धक्का नाही लावणार, संविधान आम्ही चेंज नाही करणार, परंतु आत्ताची तुम्ही परिस्थिती बघा. न्यायालयीन व्यवस्थेवर जनतेचा विश्वास राहिलाय का? पोलीस व्यवस्थेवर जनतेचा विश्वास राहिलाय का? ईडी, सीबीआय, निवडणूक आयोग हे कोणाच्या हातचे बावले झाले? आता ज्या व्यक्तीला उद्धव साहेबांनी 2004 साली एबी फॉर्म दिला, त्याच्यानंतर मंत्री बनवलं, नगर विकास सारखं मोठं खातं दिलं, सर्व काही गोष्टी देऊनही ती व्यक्ती का गेली याचे उत्तर तुम्ही त्यांच्याजवळ असणाऱ्या लोकांना, त्यांचे काम करत असणाऱ्या लोकांना विचारा. ते पब्लिकली सांगतात की ईडी सीबीआयचा त्रास चालू झाला. परंतु ज्या पक्षाने आपल्याला ओळख दिली, ज्या पक्षाने आपल्याला मोठं बनवलं,
ज्या आईने आपल्याला दूध पाजून मोठं बनवलं त्या आईचंच आपण जर दूध संपल्यानंतर रक्तही पित असू तर ही वृत्ती काही कामाची नाही. आणि आता जनतेला या गोष्टी समजत आहे आणि जनता ह्या वेळेला माफ करणार नाही या लोकांना. माझ्या मनात एक प्रश्न आला होता, एक व्यक्तिगत प्रश्न आहे. जर अशाच प्रकारची प्रलोभनं तुम्हाला देखील आली तर तुम्हाला काय वाटतं, तुम्ही किती दिवस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षासोबत निष्ठावंत राहाल? हाच प्रश्न मला खूप लोकांनी अनेक वेळेला विचारूनही झाला आणि मला प्रलोभनं पण खूप येऊन गेली. 2022च्या जून एंडिंगला ज्या वेळेला हे फोडाफोडीचं सत्र सुरू झालं त्याच्यानंतर मला आत्तापर्यंत कमीत कमी 5 ते 10 वेळेला प्रलोभनं दाखवली गेली, मला दबाव टाकला गेला. परंतु कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता, त्या दबावांना बळी न पडता मी सांगितलं जीव का जाईना शिवसेना. काहीही झालं तरी मी शेवटपर्यंत शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि ठाकरे फॅमिली यांच्याशी मी निष्ठावंत राहणार आणि त्यांच्या थ्रूच मी समाजकारण करणार. तुम्ही आता जी पक्षाविषयी तुमची निष्ठा बोलून दाखवली, अतिशय कमी वयात तुम्ही समाजकारणाला सुरुवात केली, तर या सगळ्या गोष्टींची इच्छा तुमच्या मनामध्ये कुठून निर्माण झाली? आवड म्हटलं तर जे माझ्या आई वडिलांकडून मला जे बाळकडू मिळालं की त्यांची समाजाविषयी असणारी ओढ, त्यांची भूमिका हे तर झालंच. याचं तर मला लहानपणापासून माझ्यावर एक बिंबवलं गेलं. परंतु हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचे ज्वलंत धगधगते विचार ज्या वेळेला माझ्या कानावर पडले त्यातून मला शिवसेनेविषयी, बाळासाहेबांविषयी एक आकर्षण निर्माण होत गेलं. आणि त्यातून मी जसं जसं शिवसेना समजत गेलो, बाळासाहेब ठाकरे समजत गेलो, तर ते माझ्या मनामध्ये, माझ्या शरीरामध्ये ते इतकं खोलवर रुजलं की मला शिवसेना सोडून आणि शिवसेनेचे जे समाजविमुख समाजकारण, म्हणजे बाळासाहेबांचं एक वाक्य होतं की 80% समाजकारण, 20% राजकारण, तर ते आमच्या नसानसात भिनलं. सध्याच्या आपल्या पक्षाच्या नेतृत्वाविषयी आपलं काय म्हणणं आहे? महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख, महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे हे एक महाराष्ट्राला मिळालेलं संयमी सुसंस्कृत नेतृत्व आहे. म्हणजे त्यांच्या जागेवर जर आपल्यापैकी कोणी असतं तर एवढी मोठा त्यांच्यावर आघात झाला आणि त्यांनी जे धीरोधत्तपणे त्या परिस्थितीला हाताळलं, त्यांनी त्वरित मुख्यमंत्री पदासारख्या एका सर्वोच्च पदाचा त्याग केला, ज्या पदासाठी लोक लाड्या लाबाड्या करतात, लालून चालून करतात, कोणापुढे पाय गाड्या घालतात, दिल्ली पुढे झुकतात, महाराष्ट्र हित बघत नाही. अशा गोष्टी घडत असताना उद्धव साहेबांनी एक दाखवून दिलं की सुसंस्कृत नेतृत्व कसं असतं. ज्यावेळेला ही पडझड होत होती साहेबांनी स्पष्ट सांगितलं की मी कोणालाही ताकदीने माझ्या जवळ ठेवणार नाही. ज्याला माझ्या बरोबर राहून महाराष्ट्राचं हित साधायचंय, हित करायचंय, तर तो माझ्या बरोबर थांबेल. मी कोणावरही ताकदीचा उपयोग करणार नाही. ज्याला जायचं त्यांनी जावे. यातून उद्धव साहेबांची जी एक आपण म्हणतो ना की दूरदृष्टी, की मला माझ्या बरोबरची लोक ही माझ्या बरोबरच पाहिजे, त्यांच्या डोक्यामध्ये महाराष्ट्राचाच विचार पाहिजे. तर ही एक उद्धव साहेबांची भूमिका जी आम्हाला मिळाली हे आम्ही फार भाग्यवान समजतो स्वतःला. आणि युवा सेना प्रमुख, शिवसेना नेते मान्य श्री आदित्य साहेब ठाकरे यांचं महाराष्ट्राविषयी असलेलं विजन, म्हणजे आपण आता बेसिक गोष्टींकडे लक्ष देतो. आदित्य साहेब बेसिक गोष्टींकडे लक्ष देतातच, परंतु त्यांचा पर्यावरण विषयी त्यांचा अभ्यास फार गाढा आहे. ते प्रत्येक गोष्टीमध्ये लक्ष देऊन असतात की पर्यावरणाचा ऱ्हास नको व्हायला, पर्यावरण कसं संवर्धन केलं जाईल, युवकांना आज कोणत्या गोष्टींची गरज आहे, युवकांना त्या गोष्टी कशा मिळतील, स्कूल कॉलेजेसचं डेव्हलपमेंट कसं होईल. म्हणजे आज मुंबईमध्ये त्यांनी ज्या प्रकारे BMCच्या शाळा त्यांच्या विजन थ्रू घडल्या, त्या शाळांमधली तुम्ही जाऊन बघा, चांगल्या क्वालिटीच्या ज्या काही प्रायव्हेट स्कूल्स आहेत त्याच्याही पेक्षा पुढे BMCच्या स्कूल्स आहेत. तर एक आम्हाला असं दूरदृष्टी, युवकांची दूरदृष्टी, महाराष्ट्राविषयी असलेली दूरदृष्टी असलेलं नेतृत्व आम्हाला लाभलंय, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तर तुमची आता जी समाजकारणाकडनं राजकारणाकडे जी वाटचाल चालू झाली आहे, तर ही सत्तेसाठी आहे की सिस्टीम बदलण्यासाठी? नक्की सिस्टीम बदलण्यासाठी. जर तुम्हाला सिस्टीम बदलायची आहे तर तुम्हाला सत्ता लागणारच आहे. सत्तेतून सिस्टीम बदलण्यासाठी कमी कालावधी लागतो, नाहीतर सिस्टममध्ये बरोबर बदलण्यासाठी आणि सिस्टम सुधारण्यासाठी खूप वेळ काळ निघून जाईल. तर प्रभाग क्रमांक 2च्या विकासासाठी
तुम्ही काय नियोजन केलेलं आहे? प्रभाग क्रमांक 2च्या विकासासाठी माझ्याकडे प्रयोजन तर भरपूर काही आहे, परंतु मला पहिले स्टार्टिंगला बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या क्लिअर करायच्या आहेत. म्हणजे सर्वात प्रथम मला रस्ते सुस्थितीत आणायचे आहेत, त्याच्यानंतर स्ट्रीट लाईट्स सुस्थितीत आणायचे आहेत, त्याच्यानंतर पाणी पुरवठा हा योग्य दाबाने आणि मुबलक प्रमाणात झाला पाहिजे. इथले जे गार्डन्स आहेत त्यांची जी दुरावस्था झाली आहे ती मला क्लिअर करायची आहे, आणि अजून भरपूर काही आहे. प्रभाग क्रमांक 2 मधील युवांसाठी तुमचं काय विजन आहे? प्रभाग क्रमांक 2 मधील तरुणांसाठी सर्वप्रथम अभ्यासिका, वाचनालय, ग्रंथालय आणि एक सुसज्ज असं क्रीडा संकुल. प्रभागातील ज्येष्ठ नागरिक तुमच्याकडनं काय अपेक्षा बाळगू शकतात? प्रभागातील ज्येष्ठ नागरिक माझ्याकडूनच अपेक्षा बाळगतात, कारण ते ज्या वेळेला इकडे लोकप्रतिनिधींकडे गेले तर त्यांना लोकप्रतिनिधींनी ज्या पद्धतीने उत्तरं दिली, ज्या पद्धतीने त्यांच्याशी ते वागले, तर त्यांचा त्यांच्यावर ऑलरेडी विश्वास उडालेला आहे. माझ्याकडे येऊन त्यांनी ज्या समस्या सांगितल्या त्या समस्यांचं निराकरण मी केलेलं आहे, आणि ज्या वेळेला माझ्या हातात या प्रभागाची धुरा नागरिक देतील तर ज्येष्ठ नागरिकांसाठी विरुंगाळा पार्क, सभागृह आणि सर्वप्रथम या प्रभागातील उद्यानं मी सुस्थितीत करणार आहे. प्रभागातील सध्या महिला सुरक्षेची परिस्थिती कशी आहे? मी आता प्रभागात फिरत होतो तर त्यावेळेला अशी परिस्थिती होती की महिला दरवाजा उघडून मी जे पॅम्पलेट देत होतो त्यांच्या हातात माझं परिचयाचं, ते घ्यायला सुद्धा त्या घाबरत होता की कोण आलंय बाहेर, काय. तर एवढ्या दहशतीखाली महिला आहेत. म्हणजे चेन स्नॅचिंग असो की रस्त्यात छेड काढणे असो, हे राजरोसपणे होतंय. आणि ह्या सर्व प्रकाराला कारणीभूत हे जे काही ऐवत धंदे, म्हणजे बेकायदेशीर दारू विक्रीचे ठिकाणं, बेकायदेशीर काही अजून धंदे, हे या गोष्टीला कारणीभूत आहे. याच्यातून जी तरुणाई गुन्हेगारी मार्गाकडे वळत चाललेली आहे त्या तरुणाईकडून ह्या महिलांना त्रास होतो. या गोष्टीला सर्वस्वी जबाबदार येथील सुस्त पडलेलं लोकप्रतिनिधी आहेत. प्रभागातील महिलांच्या सशक्तीकरणासाठी तुम्ही काय करण्याचं नियोजन आहे? महिला सशक्तीकरणासाठी सर्वप्रथम मी महिला बचत गटाच्या माध्यमातून जे छोटे उद्योगधंदे आहे ते परिसरातील महिलांना मी ते व्यासपीठ उपलब्ध करून देणार, आणि त्यांनी ज्या सांगितलेल्या मला गोष्टी आहे, आपल्या इथे सुसज्ज असं बाजारपेठ असावी, आपल्याकडे छोट्या उद्योगधंद्यांसाठी एक मॉल असावा, तर ह्या सर्व गोष्टी नाशिक महानगरपालिकेची जिथे जागा असेल तिथं आम्ही ह्या गोष्टी करणार, आणि त्यातून आम्ही महिलांना रोजगार उपलब्ध करून देणार. प्रभागातील वाढती गुन्हेगारी याविषयी तुमचं काय मत आहे? गुन्हेगारीविषयी आमच्या प्रभागातील लोकप्रतिनिधीच एका हत्याकांडामध्ये आरोपी आहे. आमच्या येथील नांदूर गावामध्ये एक तरुण युवकाचा जो खून झाला, त्या खुनामध्ये आमच्या येथील लोकप्रतिनिधीचा सरळ सरळ हात असल्याचे पुरावे आहे. ह्या लोकप्रतिनिधींच्या आजूबाजूला असणारी लोकही त्याच वृत्तीचे आहेत. जे परिसरातील बेरोजगार युवक आहेत त्यांना हाताशी पकडून त्यांना व्यसनाधीन करून त्यांना गुन्हेगारीच्या मार्गाला लावलं जात आहे, आणि यातून तरुणाईचा ऱ्हास होत चाललाय. तुमच्या अपेक्षेनुसार प्रभाग क्रमांक 2 हा कसा असायला हवा? प्रभाग क्रमांक 2 मधील महानगरपालिकेच्या शाळा माझी जी संकल्पना आहे त्या अशा बनवणार की ज्या प्रायव्हेट स्कूल आहेत ते सोडून सर्व नागरिक हे त्यांचे मुलं मनपाच्या शाळेत टाकणार, आणि इथे ज्या काही सरकारी जागा आहेत त्या ठिकाणी आम्ही बाजारपेठा, मॉल सारखे उद्योग आणून इथल्या परिसरातील बेरोजगार युवकांना आम्ही रोजगार देणार. सिव्हिल हॉस्पिटलचे उपकेंद्र उभारून त्यातून सर्वसामान्य नागरिकांना अद्ययावत असे उपचार व महिलांचे प्रसूतिगृह उभारणार, आणि येणाऱ्या 5 वर्षामध्ये मी प्रभागाचा असा कायापालट करणार की संपूर्ण नाशिकला हेवा वाटेल असं मी प्रभाग क्रमांक 2 बनवून दाखवणार. आता आपण वळणार आहोत एका रॅपिड फायर राऊंडकडे, ज्याच्यामध्ये मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काही सेकंद न विचार करता द्यायचं आहे. पैसा की प्रामाणिकता? नक्कीच प्रामाणिकता. पक्ष की जनता? जनतेसाठी पक्ष. सत्ता की सेवा? सत्तेतून सेवा. भीती की धाडस? धाडस. खोटं आश्वासन की कठोर सत्य? कठोर सत्य. जुना नेता की नवा विचार? जुन्या नेत्याचे नवे विचार. शब्द की काम? नक्कीच काम. फोटो सेशन की फील्ड वर्क? नक्कीच फील्डवर्क. भीती की बदल? बदल. तुमच्या उत्तरातनं तुमचा ठाकरे बाण नक्कीच जाणवायला लागला. ऑफकोर्स मी ठाकरेच आहे. सध्याची जी नाशिकची राजकीय परिस्थिती झालेली की तुमच्या पक्षातील काही लोक इकडे तिकडे जात आहेत, याविषयी तुमचं काय मत आहे? नाही, मला निगेटिव्हिटीत घुसायचंच नाही. तुम्ही मला पॉझिटिव्ह गोष्टी विचारा, विकासाच्या माझे विजन्स विचारा, विकासाविषयी माझी असलेली दृष्टी विचारा. मला या निगेटिव्ह विषयामध्ये घुसायचं नाहीये, आणि मला तुम्ही हा प्रश्न विचारूच नका.
आता आपण एक फास्टॅग राऊंड घेणार आहोत. त्यामध्ये मी तुम्हाला एक नाव सांगेल, त्याच्याविषयी तुम्हाला एका वाक्यामध्ये सांगायचं आहे. ठीक आहे. ओके. श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे. महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख, संयमी संघर्ष योद्धा, श्री राजसाहेब ठाकरे. रोखठोक. श्री आदित्यजी ठाकरे. महाराष्ट्राचे विकासाची दूरदृष्टी असलेले एक विजनरी नेतृत्व, पर्यावरण संवर्धनाची तळमळ असणारे नेतृत्व. श्री शरदचंद्रजी पवार. महाराष्ट्राच्या राजकारणाचे भीष्मपिता, त्यांच्याविषयी मी काय बोलणार. श्री संजयजी राऊत. निष्ठावंत. नाशिक महानगरपालिका. 2017 साली देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले दत्तक बालक आज जे बेवारस बालक झालंय. जर तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्य किंवा जवळची व्यक्ती यांनी विचारलं राजकारण वाईट की चांगलं, तर तुम्ही काय उत्तर द्याल? सध्याची राजकीय परिस्थिती बघता त्यांना ह्या राजकारणावरून त्यांचा विश्वास उडालाय. मला तोच विश्वास माझ्या कुटुंबात मी निर्माण केलाय, माझ्या मित्रपरिवारात मी निर्माण केलाय आणि मला तो जनतेत निर्माण करायचा आहे की राजकारणी माणूस हा विकास पुरुष होऊ शकतो, विकासक दृष्टी असू शकते आणि तो गेलेला विश्वासच मला परत एकदा यांच्यामध्ये निर्माण करायचा आहे, तो जिवंत करायचा आहे. आज या व्यासपीठावरनं तुम्ही परिसरातील नागरिकांना काय आवाहन करू इच्छिता? मी माझ्या परिसरातील मायबाप जनतेला एकच आवाहन करेल की ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे आणि या धनशक्तीला मोडण्यासाठी तुम्हाला कृष्णरूपाची भूमिका घ्यायला लागणार आहे आणि याच्यासाठी तुम्हाला मतदानाला बाहेर पडणं गरजेचं आहे. कारण ज्या वेळेला तुम्ही मतदानाला बाहेर पडता तर त्यावेळेला तुमचा प्रेझेन्स दिसतो आणि तुमचा प्रेझेन्स दिसला की बदल घडतो. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी, आपल्या परिसराला भयमुक्त करण्यासाठी व परिसराला प्रगतीपथावर नेण्यासाठी मतदानाला बाहेर पडा. आपले जे जवळचे लोक आहेत त्यांनाही सांगा आणि आपला मतदानाचा अधिकार बजवायला सांगा. कारण जसं आपण परिसरातील डेव्हलपमेंट विषयी, परिसरातील सुखसुविधांविषयी आरडाओरड करतो, ह्या सुविधा आपल्याला पाहिजे, जो आपला हक्क आहे आणि ते आपल्याला मिळालंच पाहिजे. त्यासाठी मतदानाचा आपला जो अधिकार आहे तो तुम्ही बजवा आणि त्यातून परिवर्तन घडवा. प्रभाग क्रमांक 2 मधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री वैभव आप्पासाहेब ठाकरे हे आज इथे उपस्थित राहिले, त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद.